आदिवासींना उद्ध्वस्त होऊ देणार नाही, सूर्यकांत वाघमारे। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला असून महापालिका मात्र याबाबत गंभीर नाही। आदिवासी पाड्यातील विविध समस्यांमुळे आदिवासी त्रस्त झाले आहेत। रस्त्यांअभावी पावसाळ्यात आदिवासी पाड्यांचा शहराशी असणारा संपर्क तुटतो, त्यामुळे आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। तर दुसरीकडे आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत सवरा यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात। माझं नाव सूर्यकांत वाघमारे आहे। मी वसई पूर्व दक्षिण मंडळाचा बीजेपीचा अध्यक्ष आहे आणि हा गिदराईपाडा आणि सातविलीचा जोडणारा हा पूल आहे। आणि आज वसई विरारमध्ये जो सांगतात की आम्ही 30 वर्ष आम्ही डेव्हलपमेंट केला इकडे आणि ज्यांची सत्ता होती अशी बहुजन विकास आघाडी 30 वर्ष इकडे सत्तेत होती, पण असे जे आदिवासी पाडा त्यांचा जे संपर्क आज पण म्हणजे पाऊस आल्याच्या नंतर हा संपर्क तुटलेला असतो, जाण्या येण्यासाठी जे त्रास होत आहे हे 30 वर्षातला त्यांचा विकास हा आज पुलावरून दिसतो आपल्याला। आणि असे बरेच असे काम आहेत आदिवासी समाजाला त्यांनी काय दिलं वसई विरारमध्ये याच्यावरून बरंच काही तुम्हाला हे कळेल की ह्या 30 वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला। आणि आज आता ठीक आहे, आम्ही आलो तिथे, आम्ही बघितलं आणि याचा आम्ही पाठपुरावा करूया। आणि आमचे आता खासदार आलेले आहेत हेमंत विष्णू सावरा, त्यांच्याकडे पाठपुरावा करून हा पुढील आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करूया भारतीय जनता पार्टीतर्फे। पण मग या पाड्याला अजून कुठल्या समस्या आहेत? कचऱ्या संबंधी असतील किंवा लाईट संबंधी असतील, महापालिकेकडून त्या पुरवल्या जातात का? इथे आमचे पदाधिकारी आहेत, दिलीप केवट जे आहेत, धर्माजी आहेत, हे येत आहेत इकडे भेटी वगैरे देतात आणि यांच्याकडनं समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत। आणि हे समस्या आम्ही सगळे जे आता लाईटीचे समस्या आहेत आणि कचऱ्याचे तर आहेतच आणि रस्त्यांचे आणि हे विषय आहेत, हे आम्ही पाठपुरावा करून त्याच्यावरती आम्ही यांना सुविधा देण्याची प्रयत्न करूया। माझं नाव धर्मा पारधी, माझं पद आहे आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष। ठीक आहे, आज इथे अशा समस्या आहेत की लहान मुलं बाळ आहेत, शाळेत जातात, येण्या जाण्याचा धोका आहे आणि हा जो तुटलेला ब्रिज आहे आणि घरची जे लोक आहेत शेतीच्या कामासाठी जातात, पोरांकडे लक्ष नाही लागत, जीवाला धोका आहे। इथे म्हणजे या एरियामध्ये लाईटचा बंदोबस्त नाही, पाण्याचा बंदोबस्त नाही, रस्त्याचा बंदोबस्त नाही। मग ह्या माणसांनी कसे जगावे? नगरपालिका असून सुद्धा इथे सुविधा भेटत नाहीत। माणसांनी काय करावं? इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन आल्या अगोदर वोटिंगसाठी दारोदारी फिरतात, लोकांना सुविधा पुरवत नाहीत। ह्याच्यावरून समजून जायचं हे माणूस काय काम करणार आहेत, नाही करू शकत। जर असं होत नसेल ते धंदे करू नका, काहीतरी करा जनतेसाठी, हेच माझं बोलणं आहे। पण मग कधीपासून तुम्ही या पुलासंदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करताय पण त्यांनी अजूनपर्यंत काही केलेली नाहीये का? आता हे नगरपालिका झाले तेव्हापासून हे पूल बनवलेला आहे, पण त्याच्यावर काहीच झाले नाही अजून। जे तुटलं फुटलं त्याच्यावर काही लक्ष नाही, फक्त एकदा बनवून दिलं झालं, त्यांचं काम संपलं असं ते समजतात। पण वर्षानुवर्ष जसं लक्ष द्यायला पाहिजे, जसा पाऊस काळ येतोय गावोगावी फिरून जरा बाबा तुम्ही लक्ष द्या जनतेकडे, ते काहीच होऊ शकत नाही, तसं झालंच नाही अजूनपर्यंत। महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आले असून वसई विरार महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी पक्ष म्हणून असणारी बहुजन विकास आघाडीही या सर्व गोष्टींना तितकीच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे। आदिवासींच्या या समस्यांकडे महापालिका कधी लक्ष देणार आणि त्यांना समस्यामुक्त करणार की नागरी सोयी सुविधांअभावी आदिवासी पाड्यांचे अस्तित्व आणखी धोक्यात येणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।